Good morning to all of you. Today we are going to some discussion about how to find the distance between two parallel lines. Suppose E R bar is equal to A1 bar plus lambda into B bar and R bar is equal to A2 bar plus mu into B bar are the equation of two parallel lines. So here हे दोन लाईनची इक्वेशन्स आहेत. ही पहिली लाईन जी आहे ती ए या पॉइंट मधून जाते पास होते की ज्या पॉइंटचं पोझिशन वेक्टर A1 बार आहे आणि ह्या लाईनला पॅरलल असणारा हा वेक्टर B बार. हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे की जी दुसरी लाईन सपोज B या पॉइंट मधून पास होते की ज्याचा पोझिशन वेक्टर A2 बार आहे आणि ह्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर सेम B बार. म्हणजे या दोन लाईनचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन साधारणतः हे असं असेल की ही लाईन फर्स्ट L1 आहे की जी A ऑफ A1 बार या पॉइंट मधून पास होते आणि ह्या लाईनला पॅरलल असणारा हा वेक्टर B बार. त्याच पद्धतीने ही दुसरी लाईन L2 आहे की B ऑफ A2 बार या पॉइंट मधून पास होते आणि ह्या लाईनला पॅरलल असणारा सेम वेक्टर B बार. तर या पहिल्या लाईन इक्वेशन ऑफ लाईन L1 E काय होतं बघा की R बार इज इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा इनटू B बार आहे. तर हा R बार म्हणजे काय आहे, कोणताही एक व्हेरिएबल पॉइंट असणार आहे ह्या लाईनवरचा की त्या लाईनचा त्या पॉइंटचा हा R बार काय आहे, पोझिशन वेक्टर आहे. सेम इक्वेशन ऑफ लाईन L2 काय होईल बघा, इक्वेशन ऑफ लाईन L2 is R bar is equal to A2 bar plus mu into B bar, where R bar be a position vector of any variable point on this line. These are the equation of two parallel lines. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल हे तर हे कसं फाइंड आउट करतात. सपोज तुम्ही त्या डिस्टन्सला d ने डिनोट केलं. नाउ d be the distance between given two parallel lines. जर हे d तुम्ही जर मानलं की ह्या दोन पॅरलल लाइन्स मधलं डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स तुम्ही कसं काढता. नाउ d इज इक्वल टू मॉड ऑफ मॉड हे का टाकता कारण डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह राहतं म्हणून हे मॉडुलस आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. आणि फॉर्म्युला काय आहे की A2 बार माइनस A1 बार डॉट प्रोडक्ट विथ B बार होल डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ B बार. स्क्यू लाइन्स मधलं डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर स्क्यू लाइनचं काल जे आपण बघितलं स्क्यू लाइनची इक्वेशन्स कशी राहतात. सपोज R बार इज इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा इनटू B1 बार अँड R bar is equal to A2 bar plus mu into B2 bar. ही दोन जर लाईनची इक्वेशन्स असतील की ज्या स्क्यू लाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये जर डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं तुम्हाला की A2 बार माइनस A1 बार क्रॉस प्रोडक्ट विथ B1 बार डॉट प्रोडक्ट विथ B1 बार क्रॉस B2 बार होल डिवाइडेड बाय मॅग्नीट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. म्हणजे याही ठिकाणी तुम्हाला डॉट प्रोडक्टच घ्यायचा होता. A2 बार माइनस A1 बार हा जो एक वेक्टर मिळेल त्याचा डॉट प्रोडक्ट तुम्हाला दुसऱ्या वेक्टरशी घ्यायचा होता. त्याच वेक्टरचं मॅग्नीट्यूड इथे घ्यायचं होतं. मात्र तो जो वेक्टर होता तो B1 बार आणि B2 बार यांच्या क्रॉस प्रोडक्टचा मिळणारा वेक्टर होता. आता या ठिकाणी हा B बार कसा आहे, या दोन्ही लाईनला पॅरलल असणारा वेक्टर आहे. तर या वेक्टरचा तुम्हाला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे कोणाशी, A2 बार माइनस A1 बार शी आणि ह्याच वेक्टरचं काय घ्यायचं आहे, मॅग्नीट्यूड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही फाइंड आउट काय करणार आहात, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाइन्स. ओके, हा तुमचा काय असेल रिक्वायर्ड फॉर्म्युला असेल. मग आपण जर याचं एक एक्झाम्पल बघितलं तर बघा एक्झाम्पल कसं घेताय. फाइंड द डिस्टन्स बिटवीन the parallel lines.
आणि लाईनची इक्वेशन्स तुम्हाला कशी दिलेली आहेत बघा. पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे की 2i plus 3j plus 4k plus lambda into I plus 2j plus 3k and second लाईनचं इक्वेशन काय आहे की r bar is equal to 5i plus 4j plus 7k plus mu into हा b bar कसा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे किंवा ijk चे कोएफिशिएंट कसे असायला पाहिजे, प्रोपोर्शनल मध्ये असायला पाहिजे, तरच तुम्ही या दोन लाईन काय म्हणणार आहात, पॅरलल आहेत असं म्हणणार आहे. तर हा r bar जो आहे b bar जो आहे तो याचा चेंज केला आपण i plus 2j plus 3k. आता ह्या दोन लाईनचे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर हा पहिला वेक्टर म्हणजे अशा पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे की ज्या पॉइंट मधून ही लाईन पास होते आणि हा लॅम्बडा आणि म्यू च्या नंतरचा येणारा जो हा वेक्टर जो आहे तो अशा पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे की तो वेक्टर या दोन्ही लाईनला कसा आहे, पॅरलल आहे. ओके, मग ही दोन लाईनची इक्वेशन तुम्ही पहिल्यांदा ह्या स्टँडर्ड फॉर्मला कंपेअर करून घ्या. त्याच्यावरून a1 बार a2 बार आणि b बार डिफाइन करून घ्या. काय म्हणताय बघा सोल्युशन मध्ये, solution given r bar is equal to 2i plus 3j plus 4k plus lambda into I plus 2j plus 3k be the vector equation of a line, be the vector equation of a line in the form of r bar is equal to a1 bar plus lambda into b bar. Okay, हे जर तुम्ही कंपेअर केलं, therefore on comparing काय म्हणतात तुम्हाला, हे लाईनचे इक्वेशन हे दोन कंपेअर केले तर a1 बार काय मिळालं तुम्हाला 2i plus 3j plus 4k and b bar is equal to काय मिळाला I plus 2j plus 3k. And second equation काय आहे बघा, and r bar is equal to 5i plus 4j plus 7k plus mu into I plus 2j plus 3k be the vector equation of another line in the form of r bar is equal to a2 bar plus mu into b bar. Therefore on comparing we get काय मिळेल बघा तुम्हाला, हे दोन लाईनची इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये जर कंपेअर केली तर a2 बार काय मिळेल की a2 बार which is equal to 5i plus 4j plus 7k and b bar is equal to I plus 2j plus 3k. हे पहिल्यांदा तुम्ही काय केलं, दिलेली लाईनची इक्वेशन जी आहे ती कंपेअर केली आणि ह्याच्यावरून a1 बार a2 बार आणि b बार काय करून घेतला, डिफाइन करून घेतला. त्यानंतर ह्या पॅरलल लाईन्स आहेत हे आपल्याला b बार वरून लक्षात येतं. तर पॅरलल लाईन्स असतील तर त्याच्यामधला डिस्टन्स कसं फाइंड आउट करतो याचा फॉर्म्युला पहिल्यांदा डिफाइन करून घ्या. नाउ d be the distance between given parallel lines. Therefore d is equal to काय सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला या ठिकाणी, mod of a2 bar minus a1 bar dot product with b bar divided by magnitude of b bar. ओके, आता इक्वेशन नंबर 1 द्या आणि मग त्या फॉर्म्युल्यामध्ये लागणारे ज्या टर्म्स आहेत a2 bar minus a1 bar आणि magnitude of b bar त्या टर्म डिफाइन करून घ्या आणि इक्वेशन 1 मध्ये ठेवा. Therefore तुम्हाला a2 bar minus a1 bar कसा मिळेल बघा, a2 bar काय मिळाला तुम्हाला 547 means 5i plus 4j plus 7k minus a1 bar काय आहे 2i plus 3j plus 4k. तुम्ही जर ह्याचं सबट्रॅक्शन घेतलं, वेक्टरचं सबट्रॅक्शन कसं घ्यायचं आपल्याला माहिती आहे, i मधून i सबट्रॅक्ट, ठीक. तर 5 minus 2 means किती मिळाला 3i 4 minus 3 plus j 7 minus 4 means plus 3k हा काय मिळाला तुम्हाला
a2 बार मायनस a1 बार. आता या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कोणाशी घेणार आहात तुम्ही? b बार शी घेणार आहात. देयरफॉर तुम्हाला काय डिफाइन करावं लागेल? a2 बार मायनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b बार which is equal to a2 बार मायनस a1 बार काय मिळालं तुम्हाला? 3i cap plus j cap plus 3k cap डॉट प्रोडक्ट विथ b बार. b बार काय आहे तुमच्याकडे? i cap plus 2j cap plus 3k cap डॉट प्रोडक्ट काय येतो बघा. डॉट प्रोडक्ट मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं कसा घ्यायचा तो. i cap डॉट i cap j cap डॉट j cap k cap डॉट k cap is equal to 1. बाकीचे सगळे i cap डॉट j cap i cap डॉट k cap हे सगळे झिरो मिळतात. का मिळतात? कारण हे i cap j cap k cap हे काय आहे? युनिट वेक्टर्स अलोंग द x एक्सिस y एक्सिस आणि z एक्सिस आहेत आणि एक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर राहतात. जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील डॉट प्रोडक्ट काय मिळतो? 0 मिळतो. का मिळतो 0? कारण डॉट प्रोडक्ट मध्ये काय डॉट प्रोडक्टची डेफिनेशन? a बार डॉट b बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू cos थीटा. आणि अँगल दोन वेक्टर मधला 90 डिग्री असेल तर cos 90 किती मिळतो? 0 आणि 0 इनटू समथिंग काय होतं? 0 होतो. त्याच्यामुळे दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट काय मिळतो? 0 मिळतो. त्याच वेक्टरशी डॉट प्रोडक्ट घेतो म्हणजे काय करतो? त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर घेतो. डॉट प्रोडक्टचे डेफिनेशन i cap डॉट i cap म्हणजे काय मिळेल? मॅग्निट्यूड ऑफ i cap चा स्क्वेअर. आणि मॅग्निट्यूड ऑफ i cap हा युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती मिळाला? 1. 1 चा स्क्वेअर काय होतो? 1. तर त्या डेफिनेशनचा डॉट प्रोडक्ट काय मिळेल बघा? 3 * 1 3 मिळाला. 1 * 2 2 मिळाला. 3 * 3 9. ची एडिशन जर घेतली तर किती मिळते? 3 + 2 5 5 + 9 14. ओके. तर ही तुम्हाला सेकंड टर्म मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? मॅग्निट्यूड ऑफ b बार पाहिजे. देयरफॉर मॅग्निट्यूड ऑफ b बार काढून घ्या. देयरफॉर मॅग्निट्यूड ऑफ b बार. मॅग्निट्यूड ऑफ b बार म्हणजे काय करता तुम्ही? त्या वेक्टरची लेंथ कशी काढता लेंथ? ह्या b बारचे जे काय आहे i j k चे कोएफिशियंट्स आहे किंवा ह्या b बारचे कंपोनंट आहेत यांच्या स्क्वेअरची काय घेतो? एडिशन घेतो. i चा कोएफिशियंट किती आहे? 1. 1 चा स्क्वेअर किती झाला? किंवा फारतर लिहा 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर सिंपलीफाय जर केलं तर किती मिळेल बघा? 1 + 4 + 9 यानी की 1 + 4 5 5 + 9 इज व्हॉट? 14. याला इक्वेशन नंबर 3. मग आता या ठिकाणी तुम्हाला हे d डिफाइन फाइंड आउट करून घ्यायचं आहे. तर इक्वेशन 2 आणि 3 वरून ह्याच्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या तर तुम्हाला d मिळेल. देयरफॉर काय म्हणा? फ्रॉम इक्वेशन 1 d is equal to mod of a2 बार मायनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b बार किती मिळाला तुम्हाला इथं? 14 मिळाला. इक्वेशन 2 नुसार तो किती मिळेल? 14 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड किती मिळालं? 14. कशावर लिहिलं तुम्ही हे? फ्रॉम इक्वेशन 2 and 3. ओके. तर या ठिकाणी बघा 14 म्हणजे काय राहतो? अंडर रूट ऑफ 14 इंटू अंडर रूट ऑफ 14. त्यातलं एक अंडर रूट एकमेकाला कॅन्सल झालं. काय राहिलं? अंडर रूट ऑफ 14 राहिलं आणि त्याची काय घेतली तुम्ही? पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली. तर d इज इक्वल टू काय मिळाला? अंडर रूट ऑफ 14 युनिट बी द रिक्वायर्ड डिस्टन्स बिटवीन गिवन पॅरलल लाईन्स. ओके. तर हा अल्गोरिदम होता की जर का तुम्हाला दोन पॅरलल लाईन दिलेले असतील, पॅरलल लाईन आहेत का नाही हे कसं डिफाइन करणार तुम्ही? लाईनला पॅरलल असणारा हा जो वेक्टर b बार आहे तर ह्या b बार या वेक्टरचे कंपोनेंट्स तुम्हाला प्रोपोर्शनल मध्ये पाहिजे किंवा सेम पाहिजे. आता या ठिकाणी b बार इज इक्वल टू b बार सेम आहे. त्या दोन्हीही इक्वेशन मध्ये लॅम्बडा नंतरचा येणारा वेक्टर b बार हा b बार दोन्ही ठिकाणी कसा आहे? सेम आहे. त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ह्या दोन लाईन कशा आहेत? पॅरलल आहे. आणि पॅरलल जर असतील तर त्यांच्याबद्दल डिस्टन्स जे डिफाइन करून घ्यायचं त्याचा फॉर्म्युला हा आहे. हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये दोन टर्म्स येतात. a2 बार मायनस a1 बारचा डॉट प्रोडक्ट विथ b बार तो डिफाइन करून घेतला आणि मॅग्निट्यूड ऑफ b बार डिफाइन करून घेतलं आणि हे दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या. सिंप्लिफाय केलं तुम्हाला काय मिळालं? दोन पॅरलल लाईन्स मधला रिक्वायर्ड डिस्टन्स मिळाला. ओके. तर बघा जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सही पाठवू शकता. ओके. थँक्यू.